उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। बोल अंबा माता की जय। बोल अंबा माता की जय। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे सप्तमी, उद्या आहे अष्टमी आणि परवा आहे नवमी, नंतर आहे दसरा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उठता बसता उपवास, अष्टमीचा कधी धरायचा, घट कधी हलवायचे, घट कुठल्या दिशेने हलवायचे आणि जो कुळाचाराचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्णाच्या आरत्या, तर त्या कधी करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती कळेल। बघा, काही ठिकाणी असं असतं की नवमीला कुळाचार केला जातो, तर काही ठिकाणी असं असतं की दशमीला म्हणजे 10व्या दिवशी कुळाचार केला जातो। आता 1 तारखेला 1 ऑक्टोबर 2025ला बुधवार आहे, तर या दिवशी आहे नवमी आणि दुसऱ्या दिवशी आहे दसरा। काही ठिकाणी नवमीला कुळाचार केला जातो, काही ठिकाणी दशमीला कुळाचार केला जातो। आता ज्यांचे उठता बसता उपवास आहेत त्यांनी काय करायचं, तर त्यांनी अष्टमी म्हणजे उद्या आहे मंगळवार, तर मंगळवारी अष्टमी आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि उपवास सोडायचा नाही। बघा, कोण कोण काय सांगतं यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे काय परंपरा आहे, तुमच्याकडे काय रूढी आहे, तुमच्याकडे काय चालीरीती आहेत ते महत्त्वाचे आहे। कारण प्रत्येकाचा कुळाचार करण्याची पद्धत थोडी इकडे तिकडे असू शकते, पण मी काहीतरी सांगते लगेच ते करायचं नाही। आपल्याला माहिती असते की आपल्या सासूबाई, आपल्या आजसासूबाई कसं करतात, त्यांनी परंपरा कशी केलेली आहे, हे महत्त्वाचं आहे। आता तसं बघायला गेलं तर नवमीलाच घट हलवले जातात, पण जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जाती धर्मांमध्ये वेगवेगळं असतं। आता आपण माहूरचं, तुळजापूरचं बघितलं, गडावरची आई म्हणजे सप्तशृंगी मातेचं पाहिलं, तर प्रत्येकाची इथे नवमीलाच उपवास सोडला जातो। पण आपली परंपरा, आपल्या ज्या काही चालीरीती आहेत तर त्या वेगळ्या आहेत, तर त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या चालीरीतीप्रमाणे फॉलो करा। कारण नवमी म्हणजे नवरात्र, 9 दिवसांचा कुळाचार असतो, पण काही ठिकाणी 10व्या दिवशी तो होतो, याचा अर्थ चुकीचा आहे असं नाही। अष्टमीचा उपवास आहे हा आपल्याला दिवसभर धरायचा असतो, म्हणजे अष्टमीला सकाळी धरायचा, संध्याकाळी पण धरायचा, आणि नवमीला ज्यांच्या घरात नवमीला कुळाचार केला जातो, नवमीला घट हलवले जातात, त्यांनी काय करायचं, तर त्यांनी अष्टमीचा पूर्ण दिवस उपवास धरायचा, नवमीला मग तो तुम्ही सकाळी सोडा किंवा तुम्ही संध्याकाळी सोडा, तुमच्यावर अवलंबून आहे। आणि ज्याच्या घरात दसऱ्याच्या दिवशी कुळाचार केला जातो त्यांनी काय करायचं, अष्टमीला पण उपवास धरायचा, नवमीला पण उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी 12-12:30पर्यंत घट हलवून देवीचा कुळाचार करून नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे। या पद्धतीनं आहे। ज्याच्या घरात नवमीला कुळाचार केला जातो त्यांनी अष्टमीचा उपवास करायचा, नवमीचा अर्धा दिवस उपवास करायचा, आणि नवमीचा उपवास म्हणजे अष्टमीचा ज्यांच्या घरात नवमीला सोडला जातो तो तुम्ही सकाळी पण सोडू शकता, नंतर तुम्ही रात्री पण सोडू शकता, दिवसभरात तुम्ही कधीही सोडू शकता। पण ज्यांच्या घरात दसऱ्याचा आहे, आता बघा, आधी पण असं होतं की आपल्या घरामध्ये दसऱ्याला कुळाचार केला जातो, मग अशा वेळेस आपण काय करायचं, तेव्हा मग गुरुवार आलेला आहे, तर आमचे तर गुरुवार आहेत, मग त्यांनी काय करायचं, बघा, समजा माझे पण गुरुवार चालू आहेत, मग आमच्याकडे दसऱ्यालाच कुळाचार केला जातो, मग अशा वेळेस मी काय करणार आहे, तर मी सकाळी देवीच्या सगळं कुळाचार वगैरे करून मग सकाळी उपवास सोडून घेईल, संध्याकाळी मी फलाहार घेईल। या पद्धतीने गुरुवार पण उपवास धरला जाईल। आणि लक्षात घ्या, तुमच्याकडे जर नवमीला कुळाचार होत असेल तर दसऱ्याचा उपवास तुमचा म्हणजे गुरुवारचा उपवास छान पार पडेल। पण ज्यांच्याकडे 10व्या दिवशी कुळाचार केला जातो म्हणजे गुरुवारी कुळाचार केला जाणार आहे, मग त्यांनी सकाळी उपवास धरू शकता आणि नंतर तुम्ही गुरुवार संध्याकाळी सोडू शकता। पण ज्यांना जसं वाटतं 2 दिवस उपवास आहे, मग माझ्याकडनं त्रास होतच आहे, मला मग सेवा करायची आहे, बरं आधी सेवा पूर्ण करायची। आता म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत, 11 माळी तारक मंत्र, 11 वेळेस तारक मंत्र, 11 माळी स्वामींचे ते पूर्ण करायचं, नंतर उपवास सोडायचं। भले ते 3-4 वाजले तरी चालेल, पण पूर्ण सेवा करून उपवास सोडायचा आहे। आता उपवासाचं झालं आपलं सांगून। ज्यांच्या 9व्या माळीला कुळाचार येतो त्यांनी काय करायचं, बघा, 9व्या माळीला सकाळी उठल्यावर आपण कुळाचारामध्ये पण प्रकार असतात। काही ठिकाणी खरं तर देवीला मांसाहाराचा पण नैवेद्य दाखवला जातो, पण
देवीसाठी म्हणजे देवीच्या नावावर जो बळी दिला जातो, ज्याला आपण बोकड कापतो असं म्हणतो, तो सुद्धा देवीला जातो. पण जे काही देवीचे दूध असतात ना, त्यांच्याकडे तो असतो, देवीला ते देत नाही. काही ठिकाणी भाजी भाकरीचाच कुळाचार केला जातो, म्हणजे घटाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, नंतर पुरणाचा दाखवला जातो. सुरुवातीला मग जो पहिला नैवेद्य आहे तर तो भाजी भाकरीचाच असतो. आता आपल्याकडे असं आहे की डायरेक्ट पुरणाचा केला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करायची आहे. नवमीला ज्यांच्या घरात कुळाचार केला जातो त्यांनी काय करायचं, सकाळी उठून 9व्या दिवशीची माळ जी असणार आहे ती घटाला अर्पण करायची, देवीची आरती करायची आणि नंतर जो काही टाक ठेवलेला आहे, काही लोकांनी टाक झोपून ठेवलेले आहेत तर काहींनी ते टाक असे उभे ठेवलेले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, देवीची आरती वगैरे करायची आणि जो काही तुम्ही टाक फक्त उचलून घ्यायचा आणि परत तिथेच खाली ठेवायचा. नंतर त्याच पद्धतीने आपल्याला घटाचं पण बघा, आता घटाचं उद्यापन असतं पण घट हलवायचा असतो. तो घट कसा हलवायचा ते तुम्हाला सांगते. उत्तर दिशा, घटा उत्तर दिशेने हलवायचा. जेव्हा आपण घट उत्तर दिशेने हलवत असतो तेव्हा आपली उत्तर प्रगती होते असं म्हटलं जातं. मग तो जो घट आहे ना तो उत्तर दिशेने हलवायचा आहे. बघा, घटाला आपण 9-10 दिवस पाणी अर्पण केलेलं असतं. काही ठिकाणी असं असतं की घटालासुद्धा फक्त दही घटाभोवती थोडंसं अर्पण केलेलं असतं. नंतर तो घट हलवायचा असतो, म्हणजे हलवताना. काही ठिकाणी दूध अर्पण केलं जातं, काही ठिकाणी तुमच्याकडे दूध अर्पण करत असतील, दही अर्पण करत असतील, ज्यांच्याकडे जी पद्धत आहे त्यांनी तसं करायचं. काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य दाखवून घट हलवला जातो. काही ठिकाणी त्या घटामध्ये थोडंसं 1 चमचा दही टाकून तो घट हलवला जातो. ज्यांच्याकडे ती पद्धत आहे ते करावं. आणि साखर टाकता येत नाही, पण फक्त दही आहे ते आंबट घालू नका, दूध टाकून घट हलवला जातो. आपली पद्धत काय आहे ती फॉलो करायची आहे. आता घट जेव्हा हलवला जातो, घट हलवल्यावर नारळ, असं म्हटलं जातं की जे काही नारळाचं करायचं आहे ते 9 दिवस आई भगवतीचे त्याच्यामध्येच विराजमान आहे. काही ठिकाणी असं असतं की ते नारळ आपण कसं फोडू, मग काही लोक ते निर्माल्यात टाकून देतात, काही लोक ते त्यांच्या घरात बांधतात, नारळ जतन करून ठेवतात, ते सांभाळून ठेवतात. मग ते नारळ सांभाळून ठेवल्या वर्षभर ते नारळ आपण एखाद्या घराच्या खुंटीवर टांगू शकतो. जर ते नसेल तर मग 90% ते नारळ फोडून खातात. तुमच्याकडे जसं आहे तसं करावं. जेव्हा आपण तळी भरतो, म्हणजे संध्याकाळी तळी भरल्यावर ते नारळ फोडून खातात. तुमच्याकडे जी पद्धत आहे ते करा. ते नारळ तुम्ही वाहून द्या निर्माल्यामध्ये. मला सांगा, तुम्ही एवढ्या सगळ्या सेवा केलेल्या आहेत, मग ते निर्माल्यात टाकणं बरं वाटतं का? तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडणं योग्य नाही. मग तुमच्याकडे जर असेल ना तशी पद्धत तर तशी करा, पण लोक जे नारळ आहेत ना ते बऱ्यापैकी फोडूनच खातात. आता आपण ते देवी स्वरूप नारळ आहे, मग ते कसं फोडायचं, तर तुमच्या घरामध्ये सांभाळून ठेवू शकता. वर्षभर जे काही जुनं नारळ आहे, समजा 2024चं नारळ असेल तर ते तुम्ही विसर्जन करू शकता. आणि आत्ताचं जे आहे नारळ ना ते तुम्ही परत तिथे मग एखाद्या कपड्यामध्ये बांधून वगैरे खुंटीला अडकून ठेवू शकता. आपल्याकडे जसं असेल तसं कलशपूजन पण करू शकतो, किंवा मग ते नारळ आहे ना ते नारळ आपण छानपैकी असा कलश सुद्धा ठेवू शकतो. आता 2-2 कलश होतात बरं का आपल्याकडे. मग मार्गशीर्ष महिन्याचा लक्ष्मीचा आणि तो, आणि नंतर आपल्याला तो घट हलवला ना की लगेच उचलायचा नाही, कुठेतरी निर्माल्यात लगेच टाकून दिला जातो, तसं करायचं नाही. दसऱ्याच्या दिवशी आपण त्या धनाचा उपयोग करणार आहे. त्या धनाची पण सेवा आहे. जेव्हा आपण तळी भरली जाते, ज्यांच्या घरामध्ये नवमीला कुळाचार केला जातो, अर्थात नवमीलाच देवीची तळी भरणार आहेत, पण घट विसर्जन करायची घाई करायची नाही. बुधवारी तुमचा कुळाचार झाला, गुरुवारी पूर्ण दिवस तुम्ही तो घट ठेवू शकता आणि शुक्रवारी विसर्जन केला तरी चालेल. या पद्धतीने आता काय झालं, तर घटात ते काही पाणी आहे ना नारळाचं ते सांगितलं. जे काही पाणी उरलं असेल ते पाणी तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 रुपया किंवा 1 सुपारी वगैरे टाकलेली ती बाजूला काढून ठेवा, वाळवून ठेवा. वातावरण ऊन वगैरे पडलं तर वाळवा. नंतर ना तुम्हाला त्याचं छान काय करायचं आहे, एखाद्या चांगल्या कार्याला वापरू शकता तो 1 रुपया किंवा ती सुपारी. आणि उरलेलं पाणी ते आपण तुळशी सोडून दुसऱ्या झाडाला
घालू शकता किंवा संपूर्ण घरामध्ये सुद्धा शिंपडू शकता. टॉयलेट सोडून शिंपडायचं आहे. आणि जे काही अखंड दिवा आहे तुम्ही लावलेला, तो नवमीला कुळाचार करणार असेल तर अखंड दिवा नवमीला हलवू शकता. आता हलवू शकता म्हणजे तो काही शांत करायचा नाही आहे, तो स्वतःहून शांत करायचा नाही. आपण रोज सकाळी उठल्यावर दिव्यात तेल टाकत असतो. आता नवमी आहे माहिती आहे, मग माझ्या घरात कुळाचार आहे, मग आज तर मी थोडंसं तेल बेतानच तेल टाकले, जेणेकरून अगदी नवमीच्या दिवसभर तो दिवा तेवत राहील. असं थोडासा आपल्याला अंदाज पण येतो, दशमीपर्यंत तो तेवत राहायला पाहिजे, बाकी हरकत नाही. मग नंतर तेल टाकू नका, तो आपोआप शांत होईल. थोडाफार जरी तेल असेल उरलं असेल तर ते काही ते दिव्यातलं काढून घेऊ शकत नाही आपण, ते दिव्यातच टाकू शकता. त्याच्याबरोबर जी वात आहे ना, तर ती वात तुम्हाला कापसासोबत जाळायची आहे. ते कसं करायचं तर या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ आपला येणारच आहे. थोडक्यात सांगते. जे काही तांदूळ आपण त्याच्या खाली ठेवलेले आहेत, त्या दिव्याच्या खाली थोडेफार तेलकट वगैरे झाले असतील ते स्वच्छ साफ करायचे. तांदूळ ओल्या कपड्याने थोडंसं ओलं करून ते साफ करायचे. किंवा खूप तेलकट झाले असले तर एक चांगला भाग आहे तो अन्नधान्यात तुम्ही टाकू शकता. जो तेलकट भाग आहे तो स्वच्छ धुवायचा आणि मग तुम्ही ते पक्ष्यांना वगैरे सुद्धा खाऊ घालू शकता. आता या पद्धतीनं आपण आता घट हलवला, देव हलवले, मग देव उचलायचे आणि त्यांना स्नान घालायचं. आणि म्हणजे आईसाहेबांचं किंवा तुमची जी काही कुळदेवी आहे तिच्यावर श्री सुक्तम पुरुष सुक्तचा अभिषेक करायचा आहे. 1 वेळा करा, 16 वेळेस करा, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तो अभिषेक करायचा आहे. बऱ्याच लोकांनी 9-10 दिवस देवपूजा केली नसेल, ज्यांनी ते पाहिलं देवपूजा करा छानपैकी. सगळे देव घटस्थापना केली, तिथे उचलायचे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचे. आता तुम्ही जिथं ठेवले होते तिथून उचलून आपल्या देवघरात ठेवा. देवांच्या टाकांना तुम्ही छान आंघोळ घाला, अभिषेक घाला. आणि अगदी तुम्ही 3ही टाक ठेवले असतील आणि त्या टाकांना सगळ्यांनाच आंघोळ घाला. आता ते नवमीच्या दिवशी तुम्ही करणार असाल तर सगळ्यांनाच आपल्याला आंघोळ घालायची. सर्व देवांना छान स्वच्छ करून घ्या आणि नंतर त्यांना त्यांच्या जागेवर स्थापित करा. हा झाला कुळाचार. आता पुरणाचे दिवे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुरणाचे दिवे कधी करायचे? ज्यांना नवमीला कुळाचार करायचा असतो त्यांनी नवमीला सकाळी, भलेही तुमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य जरी केला असेल तरी पुरणाच्या आरत्याशिवाय कुळाचार अपूर्ण आहे. आता काही ठिकाणी असं असतं ना की पुरणाच्या आरत्या केल्या जातात. आधी तर तुम्हाला सांगते, दुर्गा सप्तशती पारायणाचं वेगळं उद्यापन नाही करायचं. तर आपलं पारायण पूर्ण झालं आहे, आपण हवन करू शकतो. मग हवनाचं दुर्गा सप्तशतीचा पारायणाचा काही संबंध नाही आहे. तुमचे जेवढे पारायण झाले असतील तेव्हा तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला हवन करा. आपल्याकडे नवमीला कुळाचार असतो, मग तुम्ही अष्टमीला हवन करा. कन्यापूजन आपल्याकडे नवमीला आहे, कुळाचार असतो, तर तुम्हाला कन्यापूजन हे अष्टमीला करायचं असतं. कारण गट हलवून बाकीच्या सेवा होणार नाहीत. अगदी आपल्याकडे 9व्या माळेला कुळाचार होतो, मग माझे पारायण बाकी आहेत, तुम्ही 9व्या माळीला पारायण करा, तुम्ही दसऱ्याला पारायण करा दुर्गा सप्तशतीचे, काही हरकत नाही आहे. तुम्ही कंटिन्यू कोजागिरीपर्यंत करू शकता. जे काही दिवे तुम्हाला सांगितले ते पुरणाचे दिवे, त्याचं काय करायचं बघा. काही ठिकाणी ज्या पद्धतीने आपण कणकीचे दिवे बनवतो त्या पद्धतीने कणकीचे दिवे बनवायचे. त्याच्यामध्ये 2 वाती बनवायच्या आणि तुपाच्या 2 वाती घालून घ्यायच्या. अशा 11 किंवा 21 दिवे तुम्हाला करायचे आहेत. आता स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसेल. तर ते छान त्याच्यामध्ये पुरण थापायचं गोल गोल असं, आणि ते 11 दिवे किंवा 21 दिवे जे आहे ते 2 फुलवाती मिळून 1 वात करायची. नंतर आता आपल्याला 22 लागणार आहेत, प्रत्येकी 2-2 ठेवायच्या. मग थोडंसं ते थापायचं पुरण एका ताटलीमध्ये आणि त्याला बारीक बारीक असे होल करायचे, त्या वाती त्यामध्ये ठेवायच्या आणि आरती करायची. तर आरती कधी करायची बघा, पुरणाच्या दिव्यांच्या आधी आपल्याला कुळदेवीची आरती करायची आहे. गणपती बाप्पांची आरती करा, दुर्गेट भारी जी देवीची आरती आहे ती तुम्ही करा. कुलदेवी तुमची वेगळी आरती असेल तर ते तुम्ही करू शकता. आरती करून झाल्यावर आपल्याला पुरणाच्या आरत्या करायच्या आहेत. आणि बघा, एक तर खूप तापून जातं, कारण काही ठिकाणी 21 दिवे केले जातात, काही ठिकाणी 108 दिवे केले जातात, मग काही ठिकाणी फक्त 11 दिवे केले जातात. तर आरती करत असताना ना तुम्ही काहीतरी असा हातात कपडा वगैरे घ्या, जेणेकरून तुम्हाला ते छान धरता येईल. थोडंसं गरम व्हायला लागलं की मग ते जास्त गरम होतं, ते जे काही ताट प्लेट तुम्ही घेणार आहात ते, मग त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हातामध्ये असं छोटंसं वस्त्र वगैरे घेऊन त्यावर तुम्ही ते ताट ठेवा आणि नंतर किंवा मग देवाचं तामण असेल त्यामध्ये ते ठेवा आणि
ते तुम्हाला आरती करून घ्या, प्रज्वलित करून, आणि छान असं आरत्या करा. नंतर ते गरम लागणार नाही, ते कपडा वगैरे घेतल्यामुळं की नाही हातामध्ये. आणि मग आपल्या आरत्या व्यवस्थित मन लावून होईल. तुम्हाला घट वगैरे हलवायचं आहे, देवाचे टाक हलवायचे, ते नंतर तुम्ही पूजापाठ करून झाल्यानंतर. आता जे काही पुरणाचे दिवे बनवले आहेत, तर त्या पुरणाच्या दिव्याचं काय करायचं बघा. आता जे काही लोक दिवे बनवणार आहेत, तर तुम्ही ती आरती केलेली आहे, तर ती प्रसादरूपी आपण प्रत्येकाने ग्रहण करायचे. अर्थात त्याच्यामध्ये काजळी वगैरे जो काही काळपट भाग आहे तो तुम्ही थोडंसं, पुरण जळतच असतं, पुरणाचा थोडा काळपटच भाग असतो, ते थोडंसं काढून टाकायचं. नंतर तुम्ही ते निर्माल्यात टाका. ते काढलेलं उरलेलं जे पुरण आहे ते प्रत्येकाने घरातल्यानी प्रसाद म्हणून खायचा आहे. जेणेकरून आपण इतकी छान सेवा केलेली आहे आणि एवढ्या आरत्या वगैरे करून झाल्या, तर नक्कीच ते सुद्धा तुम्हाला पुरण सगळ्यांनी खायचं आहे. बघा, आता घट विसर्जन तुम्ही शुक्रवारीच करावं, जेणेकरून तुम्हाला दसऱ्याचं पण तुम्हाला सगळ्या सेवा येणार आहेत, त्याचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत. घट विसर्जन केल्यानंतर जे काही गणपती बाप्पांची सुपारी आहे ती तशीच ठेवायची का, जेणेकरून आपल्या कुठल्या कार्यक्रमाला ती वापरता येईल. जे काही विड्याची पानं आहे ते तुम्ही निर्माल्यात टाका. नंतर जे काही आपण होमपुडा म्हणजेच एक आपण हळकुंड, खारीक, बदाम ज्या काही वस्तू ठेवल्या होत्या त्या पण तुम्ही उचलून निर्माल्यात टाकू शकता. मी बऱ्याच वेळा असं बघते ना की लोक एवढी छान सेवा करतात 9 दिवस, आणि नंतर तो काही घट कुठेतरी पडलेला असतो. म्हणजे निर्माल्यामध्ये टाकणं, खरं तर तुमच्याकडे जागा असेल ना, शेती असेल तर तिथं जाऊन ठेवा. तर आमच्याकडे आहे छानपैकी, आम्ही तिथं शेतात नेऊन ठेवतो. आणि नंतर माती वगैरे आहे ते त्याच्यामध्ये विसर्जित होतं, किंवा कुठल्या तरी झाडाच्या बुडाला ठेवू शकता. तुम्हाला शेत वगैरे जवळ नसेल तर. आपण एवढं देवदेव करत असतो आणि ते सुद्धा प्रदूषणाला त्रास होणार नाही एवढं महत्त्वाचं आहे. ते वाहत्या पाण्यात टाकून देऊ नका, मग त्यांनी ना पाणी दूषित होईल. विहिरीत टाकलं जातं त्यामुळे विहिरीचं पाणी दूषित होतं. तुमच्याकडे झाड असेल जवळपास कुठे, तर त्याच्या बुडाला वगैरे तर तुम्ही घट ठेवू शकता. वरचा भाग तुम्ही काढून घ्या छान, आणि त्याचं जे खालची माती आहे ना त्या ह्याच्यामध्ये विरघळून जाईल. आणि आता बऱ्याच शहरी भागांमध्ये जागा नाही आहे, किंवा आपल्याला एखादं मंदिर असेल जवळपास, तिथे तुम्ही त्या झाडाच्या बुडाला वगैरे ठेवू शकता. पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजलं असेल घट कधी हलवायचे, कुळाचार कधी करायचा, अष्टमीचा उपवास, अष्टमीला उपवास कसा करायचा, तो दसऱ्याचा आपल्याला काय करायचं आहे, तर दसऱ्याला आरती कराव्या, घटही दसऱ्यालाच हलवायचा आहे, असं काही असेल प्रत्येकाकडे तर त्यांनी त्या दिवशी करायचं आहे. आपल्याकडे जशी परंपरा आहे आणि जसे आपल्या सासूबाई करत आलेले आहेत तसं करायचे. ज्यांनी प्रतेपदेला पहिल्या दिवशी उपवास धरला आहे त्यांनी अष्टमीला म्हणजे मंगळवारी उद्या संपूर्ण दिवस, बुधवारी संपूर्ण दिवस, आणि गुरुवारी तुम्ही तो उपवास सोडू शकता. ज्यांचे गुरुवार आहेत त्यांनी संध्याकाळी सोडू शकता, आणि तुम्हाला दुपारी सोडायची इच्छा असेल तर तेही करू शकता. तर असं आहे, ह्या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेलच. तर काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा, त्यासाठी मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर बघा, जो काही घट आहे ना तो आपण ठेवलेला, त्या घटामध्ये तुम्ही पाणी भरून पक्ष्यांसाठी सुद्धा त्याचा तो वापर करू शकता बरं का. हे पण खूप छान आहे. तो कलावा आहे ना, त्या कलाव्याचं सांगते. जो कलावा आहे तो तुमच्या घरातल्यांना, मुख्य जो आहे तुमच्या घरातल्याचे, त्यांच्या हातामध्ये देखील बांधू शकता. आणि नंतर बाकीचं ते संरक्षण कवच तर आहे आई भगवतीचं. बाकी मांसाहार करायचा आहे ते थोडं बंधनकारक आहे, तरी तुम्ही बांधू शकतात तुमच्याकडे पाळलं गेलं तर, किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. बाकी झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी आणि आई भवानीच्या चरणी, जगदंबेच्या चरणी रुजू करते, स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. अशाच माहितीवर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.